नदीत जन्मली ना, म्हणून नंदिनी. सावऱ्या दिगर, सातपुड्यातले दुर्गम गाव. सरदार सरोवरामुळे नर्मदा नदीने या गावाला विळखा दिलाय. पाणी असते तेव्हा हाताने वल्हवायच्या नावेत बसून सावऱ्या दिगरला पोचावे लागते. उन्हाळ्यात पाणी आटले की दलदलीतून पायपीट करत किनारा गाठावा लागतो. 15 वर्षांपासून इथे पुलाचे काम सुरूच आहे. खांब उभेत आणि किनाऱ्या पलीकडले अनेक आदिवासी गावं. या पुलामुळे तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे धडगावला रस्ते जोडले जातील. हा पूल असंख्य आदिवासींसाठी जीवनदायी ठरेल, अर्थात पूर्ण झाला तर. 15 दिवसांची नंदिनी तिच्या आईच्या म्हणजे भारतीच्या मांडीत झोपली होती. भारती सांगत होती, असं म्हणलं कसं 12 वाजता हाताय गेलं कसं 3 वाजता दखत पुढे हांड्यांत एने पुढे जे बेसी दवाखाना दिली जातात पण दवाखाना गया जुली बांधे आणली गया ते म्हणते नंदी पर जाता ते डिलिव्हरी गेली तरी नंदीना नाव कळलं. ही मुलगी नदीत जन्मली ना, म्हणून तिचे नाव नंदिनी ठेवले आहे. जीवघेणा प्रवास करून आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्याची धडपड करणाऱ्या अनेक आदिवासी मातांची भारती एक प्रतिनिधी आहे. आधी झोळीतून 2 किलोमीटर पायपीट, मग नाव, मग पलीकडला किनारा आणि मग उपलब्ध झाली तर रुग्णवाहिका, नाहीतर स्वखर्चाने केलेली जीप. वाईट रस्ता आणि सरते शेवटी आरोग्य केंद्र. हा मातृत्वाचा खडतर प्रवास जगलेल्या अनेक माता सातपुड्याच्या या दुर्गम भागात राहत आहेत. 15 वर्षांपासून रेंगाळलेले हे पुलाचे काम हा स्थानिक आदिवासींसाठी आता जोक झालाय. भारती, नर्मदेचे पाणी, नंदिनी, न झालेला पूल, या सगळ्यांकडे बघताना सावऱ्या दिगर आणि सातपुड्याच्या कुशीत किती नंदिनी अजून जन्माला येणार आहेत हा प्रश्न सतावत राहतो.